नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. विषय 1 आपल्यातील साम्य या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या धर्मांबद्दल बोलत असतो तेव्हा मानव जातीला सुशिक्षित करणारी एक सतत प्रक्रिया या रूपाने त्यांना काय जोडते या बाबींची समज जर आपल्याकडे नसेल तर त्याचा काही फायदा अजिबातच नाही. अशी समज धर्मांबद्दल असलेल्या वरवरच्या मतांपेक्षा आणि पक्षपाती विचारांच्या पुढची आहे. जेव्हा आपण मतभेदांऐवजी काय साम्य आहे यावर आपले लक्ष केंद्रित करतो तेव्हा काय होते यावर विचार करूया. संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक एकमेकांपासून खूप वेगळे वाटतात त्यांच्यात अशी अनेक समान मूल्ये आणि मान्यता असतात. उदाहरणार्थ दयाळूपणा, करुणा, औदार्य, सद्भावना, निस्वार्थी जनहित, उदारता, दिलदारपणा, पण या सर्वांचा सारांश एक, तो म्हणजे परोपकार. मतभेदांवर लक्ष केंद्रित केल्याने आपण एकमेकांपासून दूर जातो आणि साम्य किंवा समान गोष्टींचा शोध आपल्याला एकमेकांकडे आकर्षित करतात व त्यामुळे आनंदी आणि निरोगी नातेसंबंध निर्माण होतात. हे साधे सरळ सत्य आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही पार्श्वभूमीतून आली असली तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मसन्मान, तर्क, योग्य आणि अयोग्य ह्याची जाणीव असे अनेक गुण असतात. मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्रात असे म्हटले आहे की सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत आणि त्यांना विचारशक्ती व सतत विवेक बुद्धी लाभलेली आहे. संशोधकांना असेही आढळून आले आहे की कोणत्याही दोन व्यक्ती केवळ एक किंवा दोन फरकाने भिन्न असतात. हा निष्कर्ष लोकांमधील विविधता किती विलक्षण आहे हे कमी करत नसला तरी असे सूचित करतो की आम्ही सर्व समावेशक समानतेद्वारे निकटतेने जोडले गेलेले आहोत. लोकांमध्ये अनेक समान भावना आहेत आणि सर्व संस्कृतींमध्ये अगदी सार्वत्रिकपणे त्यांचा अनुभव घेतला जातो, जसे की आनंद, दुःख, किळस, भीती, आश्चर्य, राग, अभिमान, अप्रतिष्ठा, लाज आणि उत्साह यासारख्या अनेक भावना. सर्व संस्कृतींमध्ये आणखीन एक समान घटक आहे, तो म्हणजे संगीत. या संगीतात समान गुणधर्म आढळतात. संगीतामध्ये मानवी क्षमता वाढवण्याची आणि विकसित करण्याची क्षमता आहे आणि यामुळे हृदयांमध्ये संगीत तयार होते व ती हृदये एकमेकांच्या जवळ येतात. प्रिय मित्रमैत्रिणींनो, काय साम्य आहे याची जाणीव असणे व स्वीकारणे गरजेचे आहे. यावर आपण चर्चा केली. आता आपण विविधतेकडे आपले लक्ष केंद्रित करूया. विविधता आपल्या विश्वाचा, मानवी संस्कृतीचा आणि खुद्द मानवामध्ये असलेला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मग प्रश्न असा आहे की आपण विविधतेचा स्वीकार करायला कसं शिकणार? संपूर्ण विश्वातील घटकांमध्ये केवळ असंख्य समानताच नाहीत तर निस्सीम विविधता देखील आहे आणि ही बाब अत्यंत मोहक आहे. म्हणून आपल्याला आजूबाजूला जे अविश्वसनीय सौंदर्य बघायला मिळते ते सर्व ठिकाणी असलेल्या आश्चर्यकारक समानता आणि विस्मयकारक विविधता यामुळे निर्माण झालेले आहे. जसे की निसर्ग आणि त्यामधील अनंत आश्चर्य, जगातील लोक आणि त्यांची निवासस्थाने, संस्कृती, कला, विविध भाषा आणि प्रथांमध्ये ही विविधता दिसून येते. आपण सर्व एका मानवी कुटुंबाचे सदस्य आहोत. मानवजात एक आहे या सार्वत्रिक तत्वाला जगातील बहुतेक लोकांच्या हृदयात, श्रद्धेत, धर्मग्रंथात आणि संस्कृतींमध्ये स्थान दिले गेले आहे. जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की मानवजातीची एकता असंख्य मार्गांनी अभिव्यक्त होते, म्हणजेच ती वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवली जाते.